श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तसं तर जादूटोणा शब्द नकारात्मक भाव मनात आणतात, पण वास्तव्यात जुन्या काळापासून चालत आलेली भारतीय परंपरेत काही असे टोटके आहेत जे फारच असरकारी असतात. ज्या टोटक्यांच्या प्रयोगाने कोणालाही काही नुकसान होणार नसेल, असे टोटक्यांचा प्रयोग करण्यात काहीच हरकत नसते. प्रत्येक व्यक्तीला धनाची इच्छा असते. धनप्राप्तीसाठी आणि त्याला वाढवण्यासाठी काही सोपे टोटके. एखाद्या गुरुपुष्प योग आणि शुभ चंद्रमाच्या दिवशी सकाळी हिरव्या रंगाच्या कपड्याची लहान पिशवी तयार करा. गणपतीचे फोटो किंवा मूर्ती समोर संकटनाशन गणेश स्तोत्राचे 11 पाठ करा. नंतर या पिशवीत 7 मूग, 10 ग्रॅम साबूत धने, 1 पंचमुखी रुद्राक्ष, 1 चांदीचा नाणं किंवा 2 सुपाऱ्या, 2 हळकुंड ठेवून उजवी सोंड असलेल्या गणपतीला साजूक तुपाचे मोदक प्रसाद म्हणून लावावे. नंतर ही पिशवी तिजोरी किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवावी. आर्थिक परिस्थितीत लवकरच सुधार होईल. 1 वर्षानंतर नवीन पिशवी बनवून बदलू शकता. कुठल्याही गणेश चतुर्थीला गणपतीचे उजव्या सोंडाचे चित्र घरी आणा किंवा दुकानात लावावे. त्याची पूजा करावी. त्याच्या पुढे लवंग व सुपारी ठेवावी. जेव्हा कधी तुम्ही कामावर जात असाल तर या लवंग आणि सुपारीला सोबत घेऊन गेल्याने तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होतील. रोज 1 लवंग आणि सुपारी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. कामावर जाण्या अगोदर लवंग चोखायला पाहिजे व सुपारीला परत गणपतीजवळ आणून ठेवावी व निघताना जय गणेश दूर कर क्लेश असे म्हणावे. सरसोच्या तेलात म्हणजे मोहरीच्या तेलात भाजलेली कणिक व जुन्या गुळापासून तयार केलेल्या 7 पुऱ्या, 7 आकड्याचे फूल, सिंदूर, पिठापासून तयार सरसोच्या तेलाचा दिवा, पत्रावळ किंवा एरंडीच्या पानावर सर्व सामग्री ठेवून शनिवारी रात्री एखाद्या चौरस्त्यावर ठेवून म्हणावे, मी माझे दुर्भाग्य येथेच सोडून जात आहे. आता कृपा करून माझा पाठलाग करू नको असे म्हणत पुढे जायला पाहिजे. मागे वळून बघायचे नाही. मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक शेअर करा. तुमचे मत कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.